नमस्कार मित्रांनो, शिवस इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत। या संदर्भात राज्य शासनानं एक अधिसूचना जारी केलेली आहे। त्याप्रमाणे प्रत्येक हेक्टरी 5,000 रुपये अनुदान मिळणार आहे। त्यासाठी काय करावं लागेल ह्या संदर्भात हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। तर ज्या शेतकऱ्यांनी 2023 साली पीक नोंदणी केलेली आहे, म्हणजे आपल्याला ई पीक पाणी केलेले आहे, ज्याच्या सातबाऱ्यावर महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास व मत्स्य विभाग यांच्यातर्फे हा GR पारित करण्यात आलेला आहे। विषय सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक यांना शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत। संदर्भ कृषी विभाग शासन निर्णय क्रमांक 29/2024चा। त्यानुसार आपल्याला ह्याचा अर्थसहाय्य मिळणार आहे। तर याचं जो काय असेल अर्थसहाय्य उपरोक्त विषयावर संदर्भीय शासन निर्णयाद्वारे राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाणी नोंदीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। या अर्थसहाय्याचे विवरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्याच्या आधार लिंक बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण DBT मार्फत माध्यमातून होणार आहे। त्या अनुषंगाने अनुदेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्याच्या आधार संबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्याच्याकडून घेण्यात येणाऱ्या सहमतीपत्राचा नमुना तसेच सामूहिक खातेदाराच्या बाबतीत एकाच खातेदाराच्या अर्थसहाय्य वितरण करण्याच्या अनुषंगाने घ्यावयाचे ना हरकत पत्राचा नमुना सोबत जोडण्यात आलेला आहे। ते सहमतीपत्र पुढील प्रमाणे सन 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदित कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अनुदान सुविधा उपलब्ध करून दिल्यात। मी सही सहमतीद्वारे आधार क्रमांकाचा वापर त्याद्वारे बायोमेट्रिक किंवा तत्सम प्रणालीद्वारे वैधतेसह मला मिळावयाच्या लाभासाठी आधार माझं वापरण्यात यावे त्याची माहिती इतर कोठेही वापरली जाऊ नये याच्या संदर्भातले एक पत्र आहे। ह्या पत्रावरती आपल्याला सही करून द्यायचं। आपला जिल्हा, तालुका, गाव, शेतकऱ्याचं पूर्ण नाव, आधार कार्डनुसार इंग्लिश आणि मराठी ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला। तर आपला पूर्ण आधार क्रमांक इंग्लिशमध्ये लिहायचा, शेतकऱ्याचा मोबाईल नंबर लिहायचा, दिनांक लिहायचा, अर्जदाराची सही आणि आपल्याला हा जो अर्ज आहे तो संबंधित कृषी सहाय्यकाकडे द्यायचा आहे किंवा आपल्या तलाट्याकडे। अजून असं कोणाकडे द्यायचं याच्या संदर्भात आलेलं नाही आहे, तुम्ही ते चौकशी करून घेऊ शकता। आपल्याला सामायिक खातेदार ना हरकत प्रमाणपत्र ई पीक पाणी इथं आपल्याला पूर्ण जेवढे तुमच्या शेतावरती 3-4 नावं असतील किंवा त्यापेक्षा जास्त असतील त्यापैकी कोणत्या तरी एका खातेदाराच्या नावाने पैसे जमा होणार त्या संदर्भात आपल्याला हा फॉर्म आहे तो फॉर्म भरून द्यायचा आहे। ज्याच्या नावानं भरायचं त्याचा आधार कार्ड, मोबाईल नंबर आणि त्यानंतर आपल्याला खातेदाराचे नाव टाकून सहमतीबाबत सही म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार त्याची इथे सहमती द्यायची आहे आणि याचाही पुरावा आपल्या कृषी सहाय्यक अधिकारी किंवा जे काय त्यांनी नेमून दिले त्यांच्याकडे जमा करायचा। PDF लिंक या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे। तसेच ई पीक पाणी कशी करावी या संदर्भाचाही व्हिडिओ आपल्याला बनवण्यात आलेला आहे, आपल्या चॅनलवर बघू शकता, तोही तुम्ही लिंकमध्ये दिसेल। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।